नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, ज्याबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा होते. पण स्पष्टपणे फार कमी लोक बोलतात. अनेकदा ट्विटर, कोरा किंवा इतर प्लॅटफॉर्मवर असा प्रश्न विचारला जातो, देशी की विदेशी? बेडवर कोणासोबत जास्त मजा येते? काही जण विचारतात, कधी एखाद्या फॉरेनर सोबत अनुभव घेतला आहे का? काय फरक जाणवतो? त्यांचा साईज खरंच मोठा असतो का? ते जास्त प्लेजर देतात का? आज आपण या सगळ्या प्रश्नांमागची रिॲलिटी काय आहे आणि फिल्म्स किंवा वेब सिरीजमध्ये जे दाखवलं जातं ते खरंच कितपत खरं असतं याबद्दल थोडं मोकळेपणाने बोलणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. माझा प्रयत्न असतो की लोकांच्या मनात येणाऱ्या पण उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयांवर प्रामाणिकपणे चर्चा करावी, जेणेकरून गैरसमज दूर होतील. तर आपण बोलत होतो इंडियन पुरुष आणि फॉरेनर पुरुष यांच्यातील फरकाबद्दल. सगळ्यात आधी जो प्रश्न जास्त विचारला जातो तो म्हणजे साईजचा. अनेकांना वाटतं की विदेशी पुरुषांची त्याची साईज मोठी असते. काही प्रमाणात हे दिसूनही येतं, विशेषतः जेव्हा लोक इंटरनेटवरील व्हिडिओ किंवा कंटेंट पाहतात. उदाहरणार्थ, आफ्रिकन कॅटेगरीमध्ये दाखवले जाणारी शरीररचना वेगळी वाटू शकते, पण हेही लक्षात ठेवायला हवं की इंटरनेटवर जे दाखवलं जातं ते नेहमीच वास्तवाचं अचूक प्रतिनिधित्व करतं असं नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे खतना. अनेक विदेशी देशांमध्ये पुरुषांची खतना केलेली असते, तर भारतात बहुतेक पुरुषांची नसते. त्यामुळे कधीकधी दिसण्यात फरक जाणवतो आणि लोक त्याला साईजशी जोडतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. सुख किंवा समाधान फक्त साईजवर अवलंबून नसतं. त्यामध्ये कम्युनिकेशन, कम्फर्ट, इमोशनल कनेक्शन आणि पार्टनरची समजूत यांचा मोठा वाटा असतो. या ठिकाणी देशी पुरुषांबद्दल एक वेगळी गोष्ट दिसून येते. भारतीय पुरुष अनेकदा आपल्या पार्टनरच्या भावना, तिचा कम्फर्ट आणि तिची काळजी याकडे जास्त लक्ष देतात. म्हणजेच नंतरची काळजी, पार्टनर ठीक आहे का, तिला काही त्रास झाला का, अशा गोष्टी विचारण्याची सवय अधिक दिसते. दुसरीकडे अनेक विदेशी देशांमध्ये लोक जास्त ओपन आणि डायरेक्ट असतात. त्यांना काय हवं आहे, काय आवडतं, किती वेळा हवं हे ते स्पष्टपणे बोलतात. पण त्याचवेळी भावनिक कनेक्शन किंवा रिलेशनशिपची खोली कधीकधी कमी असू शकते. म्हणजेच ते आपल्या निवडींबद्दल प्रामाणिक असतात, पण प्रत्येक वेळी इमोशनल अटॅचमेंट असेलच असं नाही. आणखी एक फरक म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आणि सेफ्टी. परदेशात अनेकदा प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या सेफ्टीची जबाबदारी स्वतः घेते, जसं की कंडोम किंवा इतर संरक्षणाच्या गोष्टी. कोणी दुसऱ्यावर ते लादत नाही. तेथील संस्कृतीत स्पष्टपणा आणि वैयक्तिक जबाबदारी जास्त असते. तर भारतात अनेकदा लोक अजूनही या विषयांवर खुलेपणाने बोलायला थोडे संकोच करतात, पण हळूहळू परिस्थिती बदलते आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ग्रूमिंग आणि हायजीन. अनेक विदेशी देशांमध्ये बॉडी ग्रूमिंग, हायजीन, बॉडी हेअर मॅनेजमेंट याकडे जास्त लक्ष दिलं जातं. भारतात अजूनही बऱ्याच पुरुषांमध्ये याबाबत जागरूकता कमी आहे किंवा ते याबद्दल बोलायला संकोच करतात. त्यामुळेच आजकाल मार्केटमध्ये इंटिमेट वॉश, हेअर रिमूव्हल प्रॉडक्ट्स आणि ग्रूमिंग प्रॉडक्ट्स मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पूर्णपणे वैयक्तिक निवड आहे. कोणासोबत तुम्हाला कम्फर्ट वाटतो, कोण तुमच्या भावना समजून घेतो आणि तुम्हाला सुरक्षित वाटतं, हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असतं. कारण शेवटी एक गोष्ट खरी आहे, परदेशी असो किंवा देशी, नात्यातील समज, आदर आणि कम्फर्टच खरा अनुभव सुंदर बनवतात. आशा आहे की या व्हिडिओमुळे तुमच्या मनातले काही प्रश्न आणि गैरसमज नक्कीच दूर झाले असतील. तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच खुल्या आणि माहितीपूर्ण चर्चांसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. Free audio post-production by alphonic.com.